जरी अलिबाबाची गुहा असली तरी सुद्धा इथे 40 चोरांचं काहीच चालणार नाही, कारण चोरू म्हटलं तरी यांची कला चोरता येणार नाही. असे कलाकार इथे येतात कारण ते आहेत स्वयंभू, एकलव्य, स्वतःचं हुन्नर मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे, मेहनत करणारे. आज असे 7 संघ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बरं का मंडळी, कलेची अनेक साधनं प्रचलित आहेत. कोणी कशासाठी उपयोग करतो, कोणी कुठल्या गोष्टीचा काय उपयोग करायला सांगता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपली नोंदी ठेवण्याची डायरी असते की नाही, म्हणजे बंडोपंत त्याच्यामध्ये नोंद ठेवतात. बायकोला किती पैसे दिले, शर्टाच्या इस्त्रीला आपण 2 रुपये दिले होते, त्यामधनं 8 आणे परत आले की नाही, वगैरे वगैरे. त्या डायरीचा उपयोग कोणी कसा करेल सांगता येत नाही. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया ठाणे वसई येथील शिवकला ग्रुपचा. एक तर सर्वप्रथम तुमच्या ग्रुपचे आभार. महाराष्ट्राचं दैवत पु ल देशपांडे यांच्या उल्लेखाशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण राहिला असता. या कार्यक्रमाला पूर्णत्व मिळवून देण्यासाठी तुम्ही जे केलं याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार. पुलंचे सगळे चेहरे आपल्याला माहिती आहे, पण एक चेहरा बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये. पुलंनी आजन्म जितकी मिळकत कमावली, समाजाला परत दिली. सगळे पैसे, सगळं जे काही स्थावर मालमत्ता होती ती सगळी समाजाचरणी अर्पण करून आपला निरोप पुलंनी घेतला. आणि त्यांच्यानंतर सुनीताबाईंनी सुद्धा जाण्यापूर्वी सगळ्या ज्या गोष्टी होत्या, सगळे पैसे, सगळी मालमत्ता समाजाच्या चरणी अर्पण केली जाण्यापूर्वी. हे किती मोठी गोष्ट आहे. मकरंद सर, तुम्हाला काय वाटतं? मला तसं वाटतं की याचा कसला तरी ध्यास असावा की अशी गोष्ट करायची. आम्ही सुरुवातीला विचार केला की आपण पुलं बनवायचे, आपण पुलंची प्रतिमा ही उभी करायची. त्यानंतर आमच्या डोक्यात विचार आले की कशी बनवावी, म्हणजे पुलं हे कसे दाखवावे, की हा बहुरूपी आणि बहुरंगी कलाकार आहे, हा कसा दाखवावा, त्यांची कला दाखवावी कशी, तर माध्यम काय यूज करावं आपण. तर नंतर आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण त्यांना ते ज्या वह्यात लिहायचे तशा वह्या आपण घेऊया आणि त्या वह्यांचं आम्ही करू. पण त्या वह्या साईज थोडी मोठी होती, त्यामुळे आम्ही ह्या छोट्या डायरीज घेतल्या आणि डायरीज करून हा तुमच्यासमोर आणला. म्हणजे लहान करून तुम्ही अजून स्वतःसाठी थोडंसं मुश्किलच केलं नाही का? तुमचं काम तुम्ही वाढवलं आणखीन. आणि मग त्याच्या त्या डाय करून घेतल्यात का तुम्ही? आम्ही स्वतः पेंट केल्या. या डायरीजवर काय लिहिलंय तुम्ही? त्यांच्या पुस्तकांची नावं लिहिलेली आहेत. पुस्तकांची नावं आणि त्यांनी जे एकपात्री प्रयोग केलेले आहेत ते सगळे लिहिले आहेत. त्यांचे कॅरेक्टर जे त्यांनी केलेले आहेत नावं पण लिहिलेली आहेत. म्हणजे पुलंना चितरायचं आणि त्याबरोबर त्यांचा प्रवास जो आहे त्या प्रवासाचा आढावा सुद्धा घ्यायचा. ते खरं तर आपणे बस की बात नाही, पण तरी सुद्धा. मुग्धा, तुला काय वाटलं हे पाहून? खूप छान, एकदम वेगळी कला दाखवली तुम्ही. मला एक विचारायचं होतं, तुम्ही हे करताना पहिल्यांदा सांगता की कोणाचं करताय का लोकांना ओळखायला लावता? लोकांना ओळखायला लावतो आम्ही. बरं, कारण का आम्ही जवळ आलो होतो पुलन देशपांड्यांच्या नावापर्यंत, पण वी वर नॉट कन्फर्म्ड, बट वी वर क्लोज. जरा डोळे किलकिले करावे लागतात असे. बरं, सूर्यकांत, रजनीकांत आणि शशिकांत यांचा भाऊ चंद्रकांत. खरोखर हसू नका याच्यात. एक मिनिट, तुम्हाला गंमत वाटते? तुझ्या भावांची नावं सांग. मी चंद्रकांत, माझ्या 2 नंबर भावाचं, आम्ही 4 भाऊ आहेत. 2 नंबर भावाचं नाव सूर्यकांत आहे, 3 नंबर शशिकांत आणि 4 नंबर रजनीकांत आहे.
देग भैया म्हणजे मराठी सिनेमातल्या सूर्यकांत चंद्रकांतही आहेत, शशिकांतही आणि एप्पड आहे रजनीकांत. सगळं एका घरात. क्या बात आहे. आधी आपण आता मुग्धाला विचारू. मुग्धा, मी तुम्हाला 9 मेडल्स. 9 मेडल. सर, तुम्हाला मी ही 9 पदकं देतो. 9 आणि 9 18 पदकं मिळालेले आहेत मित्रवर्य. अप्रतिम. धन्यवाद. धन्यवाद. इथे अनेक लोक येतात आणि सादरीकरण करतात, पण हा जो पुढचा ग्रुप येतोय ना, त्यांच्याबद्दल माझ्या मनात जरा शंका आहे. ती शंका फक्त माझ्याच मनात आहे असं नाही, ती तुमच्याही मनात येणार आहे. त्यांचा परफॉर्मन्स झाला की मग मी ती शंका तुमच्या समोर उपस्थित करीन. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया लातूरचे मंगेश आव्हाड आणि त्यांचे सहकारी यांचं. माझी शंका अशी आहे की आपल्या शरीरात हाडे नावाची वस्तू आहे का? हो नक्कीच. जर आहे तर मग हे तुम्ही काय जन्माला आल्यापासूनच हे सुरू केलं? कसं काय करतोस मित्रा? अरे असं नसतं.
हे योग शिक्षक आहेत यांचे. एकतर यांचा असा चेहरा पाहून आणि यांचं वय पाहून कुणाचा विश्वास बसत नाही की हे शिक्षक आहेत. आणि त्यात 90% मुलं याच्यातली सगळे फ्रेशर्स आहेत, नवीन मुलं आहेत, आत्ता जॉईन झालेली आहेत. बरोबर. आता तुम्ही तिघं बोला, तिघं मी ऐकतो. या गाण्यावर जे काही सूर्य नमस्कार नाही पण नमस्कार जे घातलेत तुम्ही ते अप्रतिम होते. म्हणजे मला खरंच गंमत वाटली त्याच्यावर. थँक्यू सर. मला असं वाटतंय की तुमचा हा प्रयोग फार छान होता. आणि हा तुमचा प्रयोग आहे? हो तुमच्या डोक्यातनं आलाय? हो सर. अच्छा. 2 तारखेला ऑडिशन होते आणि 28 तारखेपासून ग्रुप क्रिएटिंगला सुरू केली होती. आता फक्त या कॉम्पिटिशन साठी तुम्ही केलेलं आहे? हो सर. अरे वा. म्हणजे इथनं तुमची वाटचाल सुरू होतीये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. थँक्यू. हे खऱ्या अर्थाने मराठी पाऊल पडलंय पुढे. पहिलं पाऊल या कार्यक्रमाच्या निमित्ताने. वा वा. मुग्धा ताईला तुमच्या काय वाटतं ते बघू. खूप सुंदर, खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही योगा प्रदर्शित केला, असं मी कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे छान वाटलं. आणि तुमची एक आसनं बघून आणि इतके पटकन तुम्ही त्या आसनामध्ये जात होता. मी सध्या योगा शिकतेय, पण मला माहितीये इट टेक्स सो मच ते आसनामध्ये जायला. सो खूप छान वाटलं. गुड परफॉर्मन्स. आपण तुम्हाला पदकं किती मिळतात बघूया. मी तुम्हाला 9.5 मेडल्स देणार आहे. थँक्यू मॅडम. त्या जगात कुठल्याही परीक्षकाने 9.5 गुण असं काढलेले नव्हते. पहिली परीक्षक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. खरंय. मकरंद सर, मी तुम्हाला 8 पदकं देणार. 8 पदकं मिळालेलं. वा.